रात्री जेवणानंतर कोल्हापूर शहर झोपी गेलं की त्या बाहेर निघत पदर खोचत आणि स्वतः रोल्स रॉयस चालवत फेरफटका मारत, कधी कधी टॉकीजला जाऊन इंग्रजी चित्रपटही पाहत. आजच्या काळात ही गोष्ट फार कॉमन आणि अप्रूपाची नसली तरी त्या काळात म्हणजे 1918-19च्या काळात एखाद्या स्त्रीसाठी, त्यातही छत्रपती घराण्याच्या सून असणाऱ्या स्त्रीसाठी ते किती धाडसाचं होतं. कोण होत्या त्या? त्यांचीच ही गोष्ट. त्या होत्या कोल्हापूरच्या इंदुमती राणीसाहेब. इंदुमतीबाई या राजश्री शाहू महाराजांच्या सूनबाई होत्या. शाहू महाराजांच्या दुसऱ्या मुलाच्या म्हणजे प्रिन्स शिवाजी यांच्या त्या पत्नी. पुणे जिल्ह्यातील सासवड येथील जगताप घराणं हे त्यांचं माहेर. 1917 साली म्हणजेच वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि अवघ्या 1 वर्षात त्यांचे यजमान प्रिन्स शिवाजी यांचा शिकारी दरम्यान मृत्यू झाला. 12व्या वर्षी वैधव्य आलेल्या इंदुमतीबाई खचल्या नाहीत. राजश्री शाहू महाराजांच्या प्रेरणेनं त्यांचं शिक्षण चालू झालं. ज्या काळात राजघराण्यातील महिला घराचा उंबराही ओलांडत नसत त्या काळात इंदुमतीबाई मॅट्रिक झाल्या. त्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती, पण काही कारणास्तव ती राहिली. इंदुमतीबाईंनी स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या विकासासाठी पावलं उचलायला सुरुवात केली. घरचा उंबरा ओलांडून महिलांनी बाहेर पडावं, शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी प्रयत्न केले. कोल्हापुरात ललित विहार नावाची संस्था त्यांनी काढली. हळूहळू इतरही संस्था जसं की महाराणी शांतादेवी गायकवाड प्रशिक्षण संस्था, महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालय, औद्योगिक कला भवन, मॉडेल हायस्कूल फॉर गर्ल्स अशा संस्था त्यांनी सुरू केल्या. राणी साहेबांना पुस्तक वाचनाची प्रचंड आवड होती. अनेक उत्तमोत्तम ग्रंथ त्यांनी जमवले होते. तसंच संगीताची आणि नाटकाची देखील त्यांना प्रचंड आवड होती. त्यांनी स्वतःसाठी रोल्स रॉयस गाडी घेतली होती. रात्री जेवणानंतर कोल्हापूर शहर झोपी गेलं की राणीसाहेब बाहेर निघत पदर खोचत आणि शहराच्या गर्दी नसलेल्या रस्त्यांवर रोल्स रॉयसमधून फेरफटका मारत. कधी कधी कोल्हापुरात पद्मा टॉकीजला इंग्रजी चित्रपट लागला की राणीसाहेब त्याला हजेरी लावत. चित्रपटगृहात एक वेगळं सीट त्यांच्यासाठी राखीव असायचं. रात्री चित्रपटाची वेळ झाली की राणीसाहेबांची रोल्स रॉयस बरोबर थिएटरच्या दारापुढे येई आणि चित्रपट संपला की पुन्हा त्यांना घ्यायला हजर होई. इंदुमती राणीसाहेबांच्या या गोष्टी त्या काळच्या मानाने किती धाडसाच्या म्हणाव्या लागतील, नाही का?